नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे मुंबईकडे रवाना झालेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईकडे ते रवाना झाल्याचं कळतंय। राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। वाजेंच्या उमेदवारीनंतर विजय करंजकरांनी नाराजी व्यक्त केली होती आणि या पार्श्वभूमीवरती ही जी भेट आहे ही महत्त्वाची आहे। विजय करंजकरांच्या नाराजीबाबत चर्चा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे मुंबईकडे रवाना झालेत। यावेळेस ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। या भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे, कारण वाजेंना उमेदवारी मिळाल्यानंतर विजय करंजकर जे होते ते निराश झाले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे। तर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे मुंबईकडे रवाना झालेत। प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईकडे ते रवाना झाल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंची या दरम्यान ते भेट घेणार आहेत। वाजेंच्या उमेदवारीनंतर विजय करंजकर नाराज होते, त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि या नाराजीबाबत चर्चा होण्याची शक्यता सुद्धा या भेटीमध्ये वर्तवली जाते। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी खुशाल यांच्याकडून। खुशाल, राजाभाऊ वाजे मुंबईकडे रवाना झालेत, उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, काय अधिकची अपडेट? गार्गी, खरं तर कालच ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना खासदारकीची उमेदवारी जी जाहीर झाली होती। त्यानंतर काल जल्लोष देखील करण्यात आलेला होता शिवसेनेच्या कार्यालयात। आज राजाभाऊ वाजे असतील किंवा नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी नाशिकचे सर्व पदाधिकारी जे ते त्या ठिकाणी पोहोचत आहेत। खरं तर नाराजी नाट्यानंतर हेमंत गोडसे यांनी देखील यांच्या उमेदवारीविषयी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केलेली होती। त्याचबरोबर काल या संपूर्ण घडामोडीत विजय करंजकर जे त्यांना उमेदवारी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं। मात्र आता अचानक काल वाजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता वाजे जे ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईला निघाले। जी, या भेटीकडे आपलं लक्ष असेल। भेटीची अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।